हेलो गाइस आरती स्टिचिंग मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। हा माझा मम्मीचा ब्लॉग आहे। या ब्लॉग मध्ये माझी मम्मी तुम्हाला साड्या दाखवत आहे आणि नवीन नवीन ब्लाऊज कसे शिवते ते पण दाखवणार आहे। पण तुम्ही हा व्हिडिओ तर गाईज प्लीज हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून मी जे काही तुम्हाला साड्या दाखवणार आहे व त्याच्यावरचे ब्लाऊज जे काही मी स्टिच केलेले आहेत ते तुम्हाला आवडतील अशी मला खात्री आहे। तर चला मग आता व्हिडिओला स्टार्ट करू। तुम्ही बघू शकता ही साडी आहे, याचा पदर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आहे। बेजेंटा कलरची ही साडी आहे, खूप छान आहे, बघू शकता। आणि याच्यावरचा हा पीस आहे। हो पिल्लू बघू शकता हा पीस आहे। याच्यावरचं ब्लाऊज मी कसं स्टिच करते, कटिंग स्टिचिंग मी ते सर्व टाकणार आहे। खूप छान अशी हे आपली साडी आहे। आता तुम्ही बघू शकता हे शेवळ्या कलरची साडी आहे, खूप छान अशी साडी आहे आपली। आता याच्यावरचं हे ब्लाऊज शिवायचं आहे, याची पण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे की मी तर कसं शिवलं। याच्यावरचं ब्लाऊज मी शिवलेलं आहे, तर तुम्ही बघा मी ते कसं दाखवतो। तर तुम्ही बघू शकता हे ब्लाऊज मी स्टिच केलेलं आहे। बघू शकता याला बंद लावायचे राहिलेले आहे। लावलेली आहे। सुंदर असा बॅकनेक कडा आपला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता हे ब्रेझेंटा कलरची साडी आहे आणि गोल्डन याच्यावरती पॅचवर्क आहे, जास्त गोल्डन नाही आहे, हे चिकू कलर मधून येते याच्यावरची जी डिझाईन। पण बघू शकता सुंदर अशी आपली साडी आहे, हे माझ्या कस्टमरची आहे। बघू शकता त्यांच्या घरी लग्न आहे, हे त्या लग्नाच्या साड्या आहे, सर्व माझ्याकडे ब्लाऊज शिवायला हे आलेले आहेत आणि याच्यावरचे ब्लाऊज मला स्टिच करायचे आहेत। तर मी ते स्टिचिंग आणि कटिंग या व्हिडिओमध्ये पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी ते कशी केले। म्हणून तुम्हाला सध्या या ब्लॉगमध्ये मी साड्या दाखवलेल्या आहेत आणि 2-3 ब्लाऊज शिवलेले आहेत मी, ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे पिवळ्या कलरची साडी आहे, हल्दी कलरमधून येते आणि लाल कलरचं हे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे। तर ते ब्लाऊजची मी कसं स्टिच केलं मी तुम्हाला ते दाखवणार आहे। आणि हे बघू शकता हे पोपटी कलरची साडी आहे आणि लाल कलरची त्याला लेस आहे, याच्यावरचं ब्लाऊज मी कसं स्टिच केलं हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता हे लाल कलरचं ब्लाऊज आहे आणि याला मी फ्रिलवाली लेस लावलेली आहे आणि पानगळ्याचा असा शेप मी त्याला दिलेली आहे। याला सुद्धा माझे बंद लावायचे राहिलेले आहेत। तुम्ही बघू शकता फ्रिलवाली लेस मी लावलेली आहे आणि घातल्यानंतर त्या कस्टमरच्या अंगामध्ये कसं बसते याचा सुद्धा मी हे व्हिडिओ टाकणार आहे। तुम्ही बघू शकता मी पानाचा गळा या ब्लाऊजला दिलेला आहे, असं सुंदर दिसत आहे आपलं ब्लाऊज। हे पोपटी कलरच्या या कलरच्या साडीवरचा आहे, पिवळ्या कलरच्या हे ब्लाऊज कॉम्बिनेशनमध्ये आहे। बघू शकता फुलवाली लेस आहे ही।
आमच्या मागे बघू शकता तुम्ही किती चिल्लरपाटे जमा झालेली आहेत. ते सर्वजण बघत आहे की मी काय करत आहे म्हणून. आणि माझा मुलगा पण आहे तिथं, तो पण खूप मला परेशान करत आहे. आणि ही पोपटी कलरची साडी आहे, कॉम्बिनेशनमध्ये लाल कलरची लेस आहे त्याला. आणि हे त्याच्यावरचा ब्लाऊज आहे. तुम्ही बघू शकता हे घेतल्यानंतरच व्यवस्थित काय असं दिसत नाही आहे इथे. त्यालासुद्धा थोडे असे मणी लावायचे राहिलेले आहेत. मी व्हिडिओ टाकणार आहे याचा कटिंगचा स्टिचिंगचा. हे बोटनेक गळा आहे हा, तुम्ही बघू शकता. तरीही सुंदर दिसत आहे. अजून त्याला मणी लावायचे बाकीच आहेत. आणि याची आस्तीनसुद्धा डिझाईनची केलेली आहे. त्या कस्टमरला जसं हवं होतं मी तसंच ब्लाऊज शिवलेला आहे, फक्त ते घालायची बाकी आहे. त्याच्या अगोदर मी हा व्हिडिओ काढत आहे. तर बघू शकता आस्तीनची डिझाईन मी कशा प्रकारे टाकलेली आहे. तिला अशी हवी होती म्हणून मी ही अशी डिझाईन टाकलेली आहे. त्या कस्टमरनं ही जेव्हा ब्लाऊज घालेल ती तेव्हा मी याचा व्हिडिओ टाकेल. आणि हे एक आहे राणी कलरमधून ब्लाऊज, तुम्ही बघू शकता. याचा मी पानगळा टाकलेला आहे आणि अशी सिंपल अशी लेस याला लावलेला आहे. तर गाईज मी या ज्या साड्या दाखवलेल्या आहेत मी त्याच्यावरचे ब्लाऊज शिवल्यानंतर ते कसे होतात त्या कस्टमरला त्याचासुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. आणि जे काही नवीन मी व्हिडिओ नवीन गळे जे काही मी या साड्यावरच्या ब्लाऊजचे टाकणार आहे ते पण व्हिडिओ मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर प्लीज गाईज माझा हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल साड्याचा तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू गाईज.